सातारा जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे नातेवाईकांच्या मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद सुनील ओवाळ या युवकाचा रात्री मृत्यू झाला। आज सकाळी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला, मात्र घरी गेल्यानंतर चेहरा पाहताच हा मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली। त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणला। चौकशी केली असता संबंधित युवकाच्या मृतदेहावर दुसऱ्या गावात अंत्यसंस्कार सुरू असल्याची माहिती समोर आली। यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली। दरम्यान वडूतर्फे आरळे येथे सुरू असलेले अंत्यसंस्कार तातडीने थांबवण्यात आले। प्रशासन आणि आरोग्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठा गदारोळ केला असून आमच्या नातेवाईकाचा मृतदेह आम्हाला ताब्यात द्या अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। तसेच संबंधित निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ही मागणी जोर धरत आहे। या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। की कोणाची इथली दोघं जण त्यांना इथं बोलवा ती उघडायला हवा। आमच्या आम्हाला बॉडी द्या, बाकीचं आम्हाला काय माहिती नाही। त्या दोघांना गाडी बाकीचं आम्हाला काय माहिती नाही। काय नाही आम्हाला फरक पडत। आमच्या आम्हाला बॉडी पाहिजे का मग बॉडी यांना बोलवा इथं काय असेल काय आमच्या आम्हाला बॉडी द्या। बघ इथं कुत्र्यावानी पिंजरे बोलवा, सगळे बोलवा, काही फरक पडणार नाही साहेब। मी आता सांगतो काढणार नाही, येणारच नाही ती बॉडी। ती दोन आहेत ना, कोण ती पहिली इथं बोलवा, ते शिंदे आणि कोणते विखे आहेत त्यांना इथं बोलवा। आम्हाला ऐकून घ्या, तुमच्याकडून जसं काम झालं तसं त्यांच्याकडून झालं नाही। ह्याच्यामध्ये आता ती जी बॉडी जी आहे ती आता कसं त्याची हेळसांड झाली नाही पाहिजे एवढी तुम्ही दक्षता घ्यायची। तिकडे सगळं झालंय की त्याचं कुठलीही बॉडी असली ती कुणाची म्हणून नाही, आता कुठलीही बॉडी असली तर जी दोन्ही बॉडीची हेळसांड झाली नाही पाहिजे। आमचं काम काय आहे ते फक्त लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होता कामा नये, काय असेल ते समाजाचं मिटलं पाहिजे। विनाकारण हे करायचं ते करायचं बॉडी हे चुकीचं आहे। नाव सांगा। सुनील राहणार वाई। माझ्या मुलाची बॉडी नेत असताना त्यांनी आम्हाला त्याचा चेहरा वगैरे काय दावला नाही, एकच बॉडी आहे म्हणली, तुमची बॉडी आहे तशी त्यांनी गाडीत कुंबली। आम्हाला चेहरा फिरा काय दावला नाही। आता ज्यावेळेस मी घरी गेलो ती बॉडी घेऊन, जेव्हा त्याचं एवढं खोलून बघितलं तेव्हा ती वेगळं वाटल्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलोय। तिथं 10 ते 15 मिनिटं गेली असतील घरी। अँब्युलन्स तिथल्या तिथंच वळवली माघारी, त्याच अँब्युलन्स मध्ये माघारी आणलं। आता ह्याला पर्याय काय? तुम्ही पर्याय म्हणजे माझी बॉडी मला पाहिजे ना, आता माझी बॉडी मला पाहिजे ना। तुमच्या बॉडीला आम्ही धक्का लावलाय का? तुमची हाय अशी व्यवस्थित तुम्ही जशी बांधली तशी बॉडी, तिचा फक्त चेहरा बघितला आणि बॉडी रिटर्न लगेच त्याच अँब्युलन्स मध्ये माघारी बनली। आमची बॉडी सकाळी 7 वाजता इथनं गायब झाली आणि आम्हाला दुसरी बॉडी दिली ना, आम्ही इथं माघारी आणली तर ती म्हणतात की त्यांचा निधी झाला म्हणून। मग आता आम्ही ह्याच्या पुढं करायचं काय? नक्की तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही वाईवरून आलोय आणि पुढच्यांनी जो आहे तो विधी उरकलेला आहे। विधी उरकलेला आहे, मग आम्ही करायचं काय आता? आम्ही त्या विधीपेक्षा जायचं का? आता ह्या विधीला काय करणार? ह्या बॉडीचं काय करणार? ज्या वेळेला तुम्ही तुमची बॉडी नेली त्यावेळेला तुम्हाला इथे दाखवलं होतं? नव्हती दाखवलं आम्हाला तोंड उघडून। काय सांगितलं त्यावेळेला त्यांनी? काय ना, डायरेक्ट गाडीत भरून दिली, जाऊ द्या म्हणली। कोण होतं ती काय ती शिंदे आणि ती काय भरून ना, योगेश का विकास का काय? कसं काय कळलं की ती बॉडी तुमची नाही? तिथे गेले आम्ही, तोंड उघडून बघितलं तेव्हा कळलं आम्हाला की आमची बॉडी नाही म्हणून। तो विधी थांबवलाय ना आता तिकडच्या लोकांनी? नाही ना, चालू त्यांचं विधी चालूच आहे। हा, त्यांचा विधी चालू आहे। मग आता आम्ही तिथे जाऊन काय करणार? आता तुमची मागणी काय इथं काय? आमची मागणी आता आम्हाला बॉडी नको आहे। आता आम्ही ह्या बॉडी घेऊन आम्ही काय रडत बसू? ह्यांचं आम्ही तिथे करू का सगळे जाऊन? नाव काय तुमच्या हे आता झालेले? आनंद सुनील। आता आम्ही करायचं काय ह्याच्यावर? आम्हाला सांगा, आता तुम्ही सांगा, नाही द्या म्हणून आम्हाला। तुम्हाला रुग्णालय प्रशासनाने तुम्ही संपर्क केला त्यावेळेला तुम्हाला काय उत्तर त्यांनी दिले? आता मग आता ती काहीच बोलणार नाहीत आम्हाला, काहीच सांगा नाही बोलणार काय? उत्तर द्यायचं फक्त। आम्ही माणसं पाठवले तिथे, डॉक्टर गेलेत तिथं, हे गेल्यात, आणि जी कर्मचारी तिथे त्यांना बोलवून घेतले, खाली पळवून घेतले। आम्हाला त्यांनी बॉडी दाखवलीच नव्हती उघडून, आणि आता ते पोलीस वगैरे आल्यानंतर आम्हाला म्हणतात की आम्ही त्यांना बॉडी दाखवलेली, आणि आमची बॉडी ज्यांनी नेली त्यांना सुद्धा बॉडी फक्त वरचं तोड कपाळ फक्त दाखवलेलं, तिथं फक्त नावाचा लेबल होता, त्याच्यावरती त्यांच्या ताब्यात त्यांनी बॉडी दिली। आणि ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला बॉडी उघडून दाखवली नाही किंवा आमची बॉडी डायरेक्ट त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली।
आम्ही आमच्या घरी व्हायला गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आमची बॉडी नव्हती. ज्यावेळेस आम्ही आमची बॉडी घेऊन इकडे आलो त्यावेळेस त्यांनी ती दुसरी बॉडी आमच्या ताब्यातून त्यांच्या ताब्यामध्ये घेतली आणि आता आम्हालाच ते म्हणतात की तुम्ही तोंड उघडलेलं, तुम्ही सगळं बघितलेलं आणि आम्ही काही बघितलं नव्हतं. आणि आता ते आम्हाला म्हणतात की आरपळवाली बॉडी घेऊन यायला लागल्यात. पण आता त्यांनी जे आमची बॉडी ते घेऊन गेलेले आता त्यांनी अंत्यविधी सुद्धा केलेला आहे. आता आम्ही कुठल्या बॉडीचा अंत्यविधी करायचा त्यांनी आम्हाला येऊन सांगावं. ते बॉडीवर नाव बदलल्यामुळे झालं का असं असं आता ते त्यांनी आतमध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ना. आतमध्ये काय केलं त्यांनी, जे आरपळवाल्यांना सुद्धा बॉडीचं सगळं तोंड दाखवलं नव्हतं. तुम्ही बॉडी नेली त्याच्यावर तुमचं बॉडीचं नाव होतं का तुमच्या? आमच्या याच्यावर काहीच नव्हतं. आम्ही ज्यावेळेस बॉडी नेली त्यावेळेस फक्त आतमध्ये एकच बॉडी तुम्ही होती. आज सकाळी बॉडी 9:30 वाजता घेऊन गेलो, गेलो. हा. आणली किती वाजता तुम्ही? लगेच आलोय आम्ही अर्धा तास. आता का आली पण गाडी. तुम्ही इथं दाखल कधी केलं होतं रुग्ण? इथं आमचा पेशंट ऍडमिट होता. ऍडमिट होता. ऍडमिट 7 होता. दिवस इथंच होता. ऍडमिट आणि होता. ते रात्री झालं 12-12:30 वाजता. आणि तिथनं इथं रात्रीच आणले त्यांना पोस्टमॉर्टम करायला. आणि ती करताना बॉडीचे ते ह्यांना लेबल दुसरीकडे लावले असतात. त्याच्यामुळे त्यांची ती साधारण कर्मचारी एका महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे, तर तुम्ही काय सांगणार या गोष्टी? असं केलं माणसांनी सिव्हिल हॉस्पिटलला यायचं का नाही यायचं? हे गोरगरिबांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथे जर असे जर धंदे होत असतील तर मग इथे लांबून येणाऱ्या माणसांनी काय करायचं? यात नेमकी चूक कोणाची? प्रशासन म्हणते की तुम्ही बॉडी बघितली नाही आणि आम्ही तुम्ही बॉडी बघितलीच नाही. आम्हाला त्यांनी त्यांनी आम्हाला दाखवलीच दाखवलीच नाही. नाही body. त्यांच्या आम्हाला माणसांनी direct आम्हाला गाडी बॉडी बनवली. दाखवलीच नाही. का दाखवलं नाही त्यांनी? त्यांना विचारा की तुम्ही त्या त्यांनी एकच कर्मचाऱ्यांना. म्हणले एकच बॉडी आहे आतमध्ये आणि आमचे माणसं तिथं आतमध्ये वगैरे जात होते ते म्हणते नाही नाही हे आत्ताच पुसलं इथं, तिथं आतमध्ये येऊ नका, घाण होते इथे. यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.